नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण यावेळच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा. चॅनल असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून सर्व लाईक करून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वत्र पोहोचत तेच करू शकता. कांदा करणार वांदा, पुढील 2 महिन्यात कांद्याची टंचाई निर्माण होणार. राज्यात पुढील 2 महिन्यात कांद्याची टंचाई निर्माण होणार असल्याचं राज्य सरकार कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली. दावा पूर्णपणे चुकीचा आणि वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनाचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगत त्यांनी पाशा पटेल यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. भारत दिघोळे म्हणाले की राज्यात सध्या लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. याशिवाय खरीप हंगामातील कांद्याची लागवडही समाधानकारक झाली आहे. त्यामुळे पुढील 2 महिन्यात कांद्याची टंचाई निर्माण होईल असे कोणतेही चित्र सध्या दिसत नाही. बाजारातील उपलब्धता, शेतकऱ्यांकडे असलेला साठा आणि आगामी उत्पन्नाचा अंदाज लक्षात घेऊन कांद्याला पुरवठ्यात खंड पडण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. अशा परिस्थितीत टंचाई बाबतची विधाने केल्याने बाजारात कृत्रिम वातावरण तयार होऊन साठेबाजी आणि दरवाढीला खतपाणी मिळू शकते, असा दावा दिघोळे यांनी केला आहे. दिघोळे यांनी सरकार आणि संबंधित यंत्रणांवर आवाहन करत सांगितले की कांद्यासारख्या संवेदनशील कृषी मालाबाबत जबाबदारीचे वक्तव्य करणे आवश्यक आहे. कोणतेही विधान करण्यापूर्वी प्रत्यक्ष उत्पादन, आवक, साठा आणि बाजारपेठेतील परिस्थितीचा सखोल अभ्यास केला पाहिजे. अन्यथा चुकीच्या माहितीचा थेट परिणाम शेतकरी, ग्राहकांवर होतो. दरम्यान राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी अलीकडील पुढील 2 महिन्यात कांद्याची टंचाई निर्माण होऊन दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र या दाव्याला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघाने ठाम विरोध करत राज्याचा कांदा पुरवठा सुरळीत राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. धन्यवाद.